Good afternoon, all of you. In previous lecture, we started the topic that is a social problem. Okay, social problem in that the juvenile delinquency. We started juvenile delinquency. It is the one of the social problem, and in this lecture, I am going to start a new social problem, that is a poverty. Poverty. It is a one of the and big social problem that are interfere in a society for in the social development. So let's start. Poverty, it is the one of the social problem which are the produce the some of the disturbance in a social development. So in that the poverty is as a social problem is very much आउट ऑफ कंट्रोल इन इंडिया. ओके, म्हणजे जे काही पॉवर्टी आहे, ठीक आहे, पॉवर्टी हे एक सोसायटीसाठी एक मोठा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, ते सोसायटीच्या डेव्हलपमेंटमध्ये डिस्टर्बन्स प्रोड्यूस करते. ठीक आहे, म्हणजे पॉवर्टी हे काय एक इंडियासाठी एक मोठा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, आणि ते आउट ऑफ कंट्रोल होत चाललेलं आहे. ठीक आहे, म्हणून पॉवर्टी जे आहे याला कंट्रोल करणे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, पॉवर्टी इट इज अ वन ऑफ द सोशल प्रॉब्लेम. ओके, इट मीन्स द कंडिशन ऑफ इंडिव्हिज्युअल इन विच ही इज अनेबल टू मीट आउट हिज बेसिक नीड्स. म्हणजेच काय आहे, जे काही बेसिक नीड्स असतात इंडिव्हिज्युअलचे, ठीक आहे, ते बेसिक नीड्स नाही भेटले तर ठीक आहे, आणि त्यामुळे काय होते, बेसिक नीड भेटत नाही, आणि त्यामुळे पेशंट काय जे काही बेसिक नीड्स आहे, प्रायमरी नीड्स आहे, फूड, शेल्टर, क्लॉथ, ओके, आणि ठीक आहे, हे जे बेसिक नीड्स आहे हे मिळत नाही, आणि त्या व्यतिरिक्त जे काही मनी आहे, ठीक आहे, पैसा आहे, त्याचीही कमतरता असते. ठीक आहे, ते म्हणजे पॉवर्टी. ठीक आहे, नेक्स्ट इज अ पॉवर्टी डिफाईन्ड ॲज द इनॅबिलिटी टू अटेन अ मिनिमल स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. ठीक आहे, म्हणजे काही मिनिमल स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे. ठीक आहे, जे एक लेवल आहे, ठीक आहे, त्या लेवलमध्ये काय असते, बेसिक नीड्स असते, ह्युमन बेसिक नीड्स असते, त्यामध्ये शेल्टर, क्लॉथ, फूड हे सर्व इन्व्हॉल्व होतात. ठीक आहे, त्यामध्ये इनॅबिलिटी आली त्याला आपण म्हणतो पॉवर्टी. ठीक आहे, द स्टेट ऑफ नॉट हॅव्हिंग अ इनफ मटेरियल इन्कम फॉर अ पर्सन बेसिक नीड. ठीक आहे, पर्सनल जे बेसिक नीड आहे, जे काही पर्सन्स आहे त्याचे पर्सनल जे बेसिक नीड्स आहे, ठीक आहे, फूड, शेल्टर अँड क्लॉथ, ओके, ऑर द जे काही इन्कम आहे, ठीक आहे, हे त्या पर्सनसाठी बेसिक नीड्स, ठीक आहे, पर्सनसाठी सफिशियंट नसली, इनफ नसली, आणि ते जे काही बेसिक नीड्स आहे ते पूर्ण नाही करू शकलो. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो पॉवर्टी. ठीक आहे, नेक्स्ट इज द कॉजेस ऑफ द पॉवर्टी. Causes of poverty. Causes of poverty, in that the first cause is a personal factor, second cause is the political and economical factor, third factor is a biological factor, last one is the environmental factor. These all are the etiology of poverty, means the causes of the poverty. Okay, in that the personal factor, in that the physical weakness is include. Okay, whatever the person having the physical damage or the physical problem, they are all included in the personal factor, that is the physical weakness, defect or diseases. Whatever the physical defect or the diseases are all the included in the personal factor. Because of the physical weakness or the physical defect or diseases are the causes poverty. Because of the some people having the some of the defect and the diseases of the physical appearance, so that they cannot earn money sufficiently, not earn enough money to maintain the personal basic need. Okay, that's why the poverty may happen, so that the defect or the disease or physical weakness are included in the personal factor. So in the personal factor, there are the more causes are involved. Example, accidental or habit. Okay, whatever the if the person having the habit to live in a minimal standard, means in a poor standard.
ओके, जे स्टँडर्ड आहे लिव्हिंगचा, ठीक आहे, ते अगर पुअरमध्ये त्याला राहण्याची हॅबिट असणार, ठीक आहे, त्याला आपण पॉवर्टीचा फिजिकल किंवा पर्सनल कॉज म्हणू, ठीक आहे, कारण की ते पर्सनली कॉज आहे, ठीक आहे. नंतर ॲक्सिडेंटल, ठीक आहे, आता कोणाचा एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला तर त्यामध्ये काय होते, ठीक आहे, तो फिजिकली एकदम कोणतेही प्रकारचं मिनिमल नीड्स पूर्ण नाही करू शकत, ठीक आहे, कोणतंही जे काय स्टँडर्ड आहे लिव्हिंग ते व्यवस्थित पूर्ण नाही करू शकत आणि ॲक्सिडेंटमध्ये काहीतरी फिजिकल डिफेक्ट होऊ शकतो. त्यामुळे तो काय करू शकते, जे सफिशियंट मनी जे आहे, इनफ मनी आहे ते काय करू कमवू नाही शकत, त्यामुळे पण काय होतं, पॉवर्टी होऊ शकते. त्याला म्हणतो आपण पर्सनल फॅक्टर. ओके, नेक्स्ट इज अ पॉलिटिकल अँड इकॉनॉमिकल फॅक्टर. पॉलिटिकल अँड इकॉनॉमिकल फॅक्टर इन दॅट इन्वॉल्व द अनएम्प्लॉयमेंट म्हणजे बेरोजगारी, ठीक आहे. इट इज अ बिग प्रॉब्लेम फॉर द सोसायटी अँड इट इज द मोस्ट कॉमन कॉज ऑफ द पॉवर्टी. ओके, अनएम्प्लॉयमेंट म्हणजेच जे बेरोजगारी आहे ते अगर सोसायटीमध्ये वाढली तर काय होते, इनफ मनी किंवा मग जे काही इनफ इन्कम पाहिजे असते, ठीक आहे, ते मिळत नाही. त्यामुळे काय होते, इथं सफिशियंट इन्कम मिळत नाही, त्यामुळे बेसिक नीड्स आहे ते पेशंट क्लायंट जे असते, पर्सन जे असते ते पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे पण काय होते, पॉवर्टी होऊ शकते, ठीक आहे. नेक्स्ट इज लॅक ऑफ एज्युकेशन किंवा इलिटरसी. लॅक ऑफ एज्युकेशन, इलिटरसी इज इन्क्लूड इन द पॉलिटिकल अँड इकॉनॉमिकल फॅक्टर बिकॉज ऑफ द लॅक ऑफ एज्युकेशन, ठीक आहे. म्हणजेच काय, शिक्षण, ठीक आहे, शिक्षण हे इम्पॉर्टंट आहे. शिकलो तर मग आपण फ्युचरमध्ये ठीक आहे, जे काय इन्कम आहे ते आपण जास्त कमवू शकतो, ठीक आहे. त्यामुळे आपलं जे काही बेसिक नीड्स आहे ते आपण पूर्ण करू शकतो. इनफ जे काही नीड्स आहे ते आपण इनफ जे काही आपल्याला कमवायचं आहे ते आपण इनफ म्हणजे जे काही भरपूर कमवू शकतो, ठीक आहे. म्हणून लॅक ऑफ इमोशन इट इज अ इन्व्हॉल्व इन द पॉलिटिकल अँड इकॉनॉमिकल फॅक्टर. लॅक ऑफ एज्युकेशन ऑर इलिटरसी म्हणजे इलिटरसी इट इज अ मोस्ट important cause of the poverty. Okay, next is a biological factor. It is are included in the poverty causes in that the absence of any family planning and the number of the children. Okay, if the any person or the any couple having the number of the children or having in the absence of any family planning, there are many chances to cause a poverty because of the insufficiency income and the insufficiency of the minimal स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग सो दॅट द पॉवर्टी मे कॉज. म्हणजेच काय, नंबर ऑफ अ चिल्ड्रन, ठीक आहे, जास्त अगर मूलबाळा असले किंवा मग फॅमिली प्लॅनिंग व्यवस्थित नसलं तर काय होणार, तिथं जे काही इन्कम आहे ते इनसफिशियंट पडणार, ठीक आहे. इन्कम जे आहे, ठीक आहे, कारण की कमवणारा एकच राहणार आणि खाणारे भरपूर लोक राहणार. त्यामुळे काय होणार, त्यांचं शिक्षण, चिल्ड्रनचं शिक्षण, खाणं पिणं, कपडे, राहणं, ठीक आहे, हे सर्वांचा खर्च काय होणार, इन्क्रीज होणार. त्यामुळे काय होणार, जे काही इन्कम आहे ते इनसफिशियंट राहणार, ठीक आहे. आणि त्यामुळे काय होणार, जे काही लिव्हिंग स्टँडर्ड आहे ते त्यांचं कमी होणार आणि जे काय मिनिमम नीड्स आहे त्यांचे, ठीक आहे, जे बेसिक नीड्स आहे ते पूर्णपणे त्यांचे पूर्ण होणार नाही. त्यामुळे पण पॉवर्टी होऊ शकते, म्हणजेच गरीबता, ठीक आहे, होऊ शकते, ठीक आहे. त्याला ते सर्व फॅक्टर येतात बायोलॉजिकल फॅक्टरमध्ये, ठीक आहे. ते सर्व कॉजेस येतात बायोलॉजिकल फॅक्टरमध्ये. दॅट इज अ बायोलॉजिकल फॅक्टर दॅट आर इन्क्लूड इन द कॉजेस ऑफ द पॉवर्टी. लास्ट अँड फोर्थ factor is the environmental factor. Okay, some of the environmental factor are influence on the poverty in that the population explosion it is the one of the big problem for the India, and these are the make a disorganization of the society so that the poverty may can increased. Okay, next one is the limited resources. Okay, due to the limited resources some of the social problem may happen in the society so that the poverty may increase. Okay, next is the corruption it is a big problem for our world. Okay, in that the India. Okay, India corruption is increasing day by day. That's why the due to the corruption the some of the white money may convert into the black. दॅट्स वाय द सम ऑफ द म्हणजे जे काही नेते आहेत, ठीक आहे, जे काही मोठे मोठे लोक आहेत ते काय करतात, जे काही मनी असते, ठीक आहे, ते सर्व मनी ते ब्लॅकली म्हणजे ब्लॅक जे मनी आहे ते व्हाईट करून त्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर करतात आणि तिथे त्यांचे ठीक आहे जे
काही त्यांचे जे काही पैसे आहेत ते तिथे ब्लॅक मनी वाईट करून ते तिथे त्यांचे मनी वाढवतात, पण गरिबाचं आहे ते सुद्धा करप्शनमध्ये चाललं जाते. ठीक आहे. एक्झाम्पल जर आता एक्झाम्पल वॉर्ड मेंबर, ठीक आहे, वॉर्ड मेंबरला ठीक आहे जी काही सॅलरी आहे ते एक जे काही शिक्षक आहे, ठीक आहे, शाळेतला जे काही शिक्षक शाळामध्ये स्कूलमध्ये ठीक आहे जे काही शिक्षक आहे त्याच्या बरोबरीने असते. ठीक आहे. पण जर शाळेमध्ये जो काही स्कूलमध्ये टीचर आहे तो 5 वर्ष मेहनत करत आहे आणि तो 5 वर्ष मेहनत करून जेवढी रक्कम कमवत आहे त्यापेक्षा वॉर्ड मेंबर त्यापेक्षा जास्त कमवते 5 वर्षामध्ये. ठीक आहे. म्हणूनच तर जे काही टीचर्स आहे स्कूलमध्ये, ठीक आहे, गव्हर्मेंट स्कूलमध्ये जे काही टीचर्स आहे ते 5 वर्ष मेहनत करतात तरीही ते एवढे नाही कमवू शकत ज्याच्यापेक्षा जास्त टीचरपेक्षा जास्त वॉर्ड मेंबर कमवतात. ठीक आहे. म्हणजेच म्हणायचा अर्थ असा करप्शन. ठीक आहे. टीचर्सच्या एवढेच अगर त्यांना सॅलरी आहे तर टीचर 5 वर्षात बिल्डिंग नाही बांधू शकत, पण तेवढी सॅलरी असताना वॉर्ड मेंबर अपार्टमेंट घर बांधू शकते. ठीक आहे. म्हणजे इथं काय दिसून येते? करप्शन. ठीक आहे. म्हणून करप्शनमुळे काय होतं? पॉवर्टी इन्क्रीज होत आहे. ठीक आहे. करप्शनमुळे पण सोसायटीमध्ये काही प्रॉब्लेम इन्क्रीज होत आहे. ठीक आहे. म्हणून इथे करप्शन इन्क्लूड केलेलं आहे इन्व्हायरमेंटल फॅक्टरमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट इज अ सोशल फॅक्टर. ठीक आहे. सोशल फॅक्टरमध्ये आपण करप्शन टाकू शकतो. ठीक आहे. सोशल फॅक्टर इन दॅट द जॉईंट फॅमिली, कास्ट सिस्टीम, इंडस्ट्रियल ग्रोथ मे इन्क्लूड इन द सोशल फॅक्टर इन दॅट द जॉईंट फॅमिली. ओके. इन द जॉईंट फॅमिली देअर आर मे बी अर्निंग मेंबर इज अ single, so that due to this system of the family there may increase a burden on the single person. Okay, so that the insufficient money problem is occur in the family, so that the poverty may happen. Okay, अगर समजा जे काही जॉईंट फॅमिली आहे त्यामध्ये एक पर्सन आहे कमवणारा, बाकी सर्व खाणारे असले, ठीक आहे, त्यामुळे काय होते, जे काही इन्कम आहे ते पुरेशा येत नाही. ठीक आहे. म्हणजे सर्वांना बरोबर व्यवस्थित पुरत नाही. ठीक आहे. त्यामुळं काय होते, पॉवर्टी होऊ शकते, घरात गरिबी येऊ शकते. ठीक आहे. नेक्स्ट म्हणजे कास्ट सिस्टीम. ड्यू टू द कास्ट सिस्टीम ऑल्सो. ओके. कास्ट सिस्टीम तुम्हाला माहिती आहे इंडियामध्ये काय कास्ट सिस्टीम आहे. ठीक आहे. ते कास्ट सिस्टीमच्या हिशोबाने जर पाहिलं तर काय होते, कास्टमध्ये काही कास्टमध्ये गरिबी आहे, काही कास्टमध्ये श्रीमंती आहे. ठीक आहे. त्यामुळे कास्ट सिस्टीममध्ये पण ठीक आहे पॉवर्टी, कास्ट सिस्टीममुळे पण पॉवर्टी होऊ शकते. ठीक आहे. नेक्स्ट इज अ इंडस्ट्रियल ग्रोथ. जे काही इंडस्ट्रियल ग्रोथ डे बाय डे होत आहे. ठीक आहे. त्यामुळे काय होते, ठीक आहे, मोटिलिटी म्हणजे जे काही इंडस्ट्रियलायझेशन होत आहे. ठीक आहे. त्यामुळे काय होते, ठीक आहे, गरिबी वाढत आहे, पॉवर्टी वाढत आहे. जसं इंडस्ट्रियलायझेशनमुळे जे काही हाऊसिंग आहे गरिबाचे, ठीक आहे, किंवा मग गरिबाचे जे काही इंडस्ट्रियलायझेशनमध्ये जे घरं आहे ते स्थानांतरित करतात. ठीक आहे. त्यामुळे काय होते, पॉवर्टी इन्क्रीज होऊ शकते. ठीक आहे. दिस इज ऑल आर द कॉजेस ऑफ द पॉवर्टी. In that the personal factor, political and economical factor, then in the biological factor, environmental factor and social factor is included in these causes of the poverty. So in this chapter we discussed about the poverty, definition of the meaning of the poverty, definition of the poverty. There are the two definitions of the poverty. First one is the poverty defined as the inability to attain a minimal standard of living. Next is the state of not having enough material or income for a person's basic needs. Okay, then we have seen the causes of the poverty. In that the personal factor, in that the physical weakness, defect or disease or accidental cause or habit, these are all included in the personal factor. So next cause is a political and economical factor. In that the unemployment, lack of education, illiteracy, these all are causes are included in the political and economical factor. And political economical factor, it is one of the cause of the poverty. So next is a biological factor. Biological factor, it is one of the cause of poverty. In that the absence of any family planning or number of children, these are all the cause of the poverty. Okay. Next is the environmental factor. Environmental factor, in that the population explosion and the limited resources and corruption, these are all included in the environmental factor. Okay. And
social factor is include in that include the joint family, caste system, industrial growth. These are all included in the social factor. Okay, these all are the causes of the poverty. So these all are the causes of the poverty, definition of the poverty, and the meaning of the poverty. Okay, thank you.